महाराष्ट्र सरकार सीमावासी मराठी बांधवांच्या पाठीशी ठाम. सर्वोच्च न्यायालयातील लढाई अधिक तीव्र करणार. गेली अनेक दशके न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार अत्यंत ठाम असून हा कायदेशीर आणि अस्मितेचा लढा अधिक ताकदीने लढला जाईल अशी ग्वाही आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत देण्यात आली. सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज मुंबईत एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सीमाभागातील नागरिकांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा होऊन अनेक महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न हा केवळ दोन राज्यांमधील भूभागाचा वाद नसून तो मराठी अस्मिता, भाषा, संस्कृती आणि लाखो सीमावासी बांधवांच्या स्वाभिमानाशी निगडीत आहे, अशी भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आली. तसेच शेवटच्या मराठी माणसाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. बैठकीतील 5 मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय: सर्वोच्च न्यायालयातील लढाई तीव्र करणार. सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली कायदेशीर लढाई अधिक प्रभावी आणि आक्रमकपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठ वकिलांची फौज उतरवणार. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी देशातील नामांकित, अनुभवी आणि वरिष्ठ वकिलांची विशेष नियुक्ती करण्यात येणार आहे. सर्वपक्षीय एकजूट. सीमाभागातील मराठी नागरिकांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ दिला जाणार नाही, यासाठी सर्वपक्षीय पातळीवर एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. जशास तसे उत्तर देणार. सीमाभागातील मराठी भाषिकांना नाहक त्रास देणाऱ्या किंवा त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या कोणत्याही घटकाला जशास तसे उत्तर देण्याची ठाम भूमिका सरकारने घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत बैठक. लवकरच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर एक विशेष आणि महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या आगामी बैठकीकडून सीमावासी बांधवांना मोठ्या अपेक्षा आहेत. सीमावासी बांधवांचा न्याय, स्वाभिमान आणि हक्क अबाधित ठेवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र एका ताकदीने आणि एकजुटीने पाठीशी उभा राहिला असून हा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच ताज्या, महत्त्वपूर्ण आणि नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.